त्याचप्रमाणे ह्या आंदोलनाची भूमिका ज्यांनी आपल्या हातात घेतली आणि या 130 एकर जमिनीचं चित्र तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर आणलं असे ते पाटील साहेब यांना पण मी मानाचा हे सगळं आहे इथे। आपल्या सर्वांचे धन्यवाद एकदा। जय भीम, नमो बुद्धाय। खोब्रागडे आई रेखाताई खोब्रागडे या पण आहेत 75 वर्षाच्या आणि बावनकुळे जिथे आले इथे आणि बावनकुळे त्यांच्या एका शब्दाला घाबरले आणि ते म्हणाले मोठ्या कार्यकर्त्या आहेत, त्या जोडलेल्या आहेत आणि नेहमी त्या आमच्याकडे येतात। त्या आल्या तर त्या आपल्या पार्क बद्दलचं मत मांडणार आहे। भीम की कसम नहीं हटेंगे हम, एक सोते से कल्प हम कर रहे कुपोषण, नहीं हटेंगे हम भीम की कसम। 2 अक्टूबर को हमने आंदोलन शुरू किया, 10 अक्टूबर को हमने एल्गार मोर्चा निकाल लिया। चंदू पाटिल इन्होंने ये सब जगह बता दिया। 19 का धड़क मोर्चा शासन पर भारी पड़े हम, नहीं हटेंगे हम भीम की कसम। धूप गई छाव गई और बारिश आकर गई, बिजलियों के गड़गड़ाहट से हम कभी डरे नहीं, बिच्छू सांपों से हम कभी डरे नहीं। ये 2 महामानव को सब दुआ करेंगे हम, नहीं हटेंगे हम भीम की कसम। बाबा साहब के जगह पर कर रहे आंदोलन, नहीं हटेंगे हम भीम की कसम। एकोप्याचं संघटन दाखव, लाव घराला ताला, कोण लहान कोण त्याचप्रमाणे ह्या आंदोलनाची भूमिका ज्यांनी आपल्या हातात घेतली आणि या 130 एकर जमिनीचं चित्र तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर आणलं असे ते पाटील साहेब यांना पण मी मानाचा पहिली भेट झाली। त्या पहिल्याच भेटीमध्ये सरांचा आणि माझा एक अर्धा ते पाऊण तास संवाद झाला। त्या संवादातून मला जे काही समजलं ह्या 130 एकर जमिनीचं, याच्यापूर्वी मी नागपुरातलाच व्यक्ती आहे, नागपुरात मी कितीतरी वेळा तुमच्या जरीपटक्याला वगैरे आलोच असेल, नाही म्हटलं तरी वर्षापर्यंत 10 वेळा 10 चक्रा होतात, परंतु या जमिनीचा अजूनपर्यंत काही अत्तापत्ता आमच्याकडे नव्हताच। ती जमिनीची हे जे 130 एकर जागा आहे त्या जागेचे महत्त्व ह्या आपल्या बौद्ध समाजाला का आहे, कशासाठी आहे, त्याचा उपयोग कसे करणार आहेत, ह्या सगळ्यांची माहिती पाटील साहेबांनी दिली। तेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही कुठंतरी ह्या कार्याला भेट द्यायला पाहिजे, यांच्या आंदोलनाला पुढे येऊन लक्ष घालायला पाहिजे। डिजिटलायझेशनचा आराखडा तयार केला आहे,
बऱ्याच गोष्टी स्कूल कॉलेजेसपासूनच्या आरोग्यापासूनच्या सगळ्या गोष्टीचा साहेबांनी जो आराखडा तयार केला त्यावर असं वाटलं की यार ह्या गोष्टीला आत्याचा किती मोठा वाटा असेल. ह्या सगळ्या महिलांनी जो पराक्रम दाखवलं, जे क्रांती घडवून दाखवली, तर एक बाबासाहेब घडले आणि ते एक बाबासाहेबांनी पूर्ण अस्पृश्य समाजाला, दलित नाहीच, आम्ही कुठले महार जातीचे नाहीच, आम्ही त्या काळचे अस्पृश्य, याचा अधिकार आहे. मग आम्ही ज्या ठिकाणी आंदोलन करत आहोत त्या ठिकाणचा हा जर असा परिसर असेल, घाणेरडं असेल, काही प्रॉब्लेम नाही, परंतु आमच्या आरोग्याची काळजी घेणं हे नागपूर महानगरपालिकेचं कर्तव्य आहे, महाराष्ट्र सरकारचं कर्तव्य आहे. तर त्यांनी ते करायला पाहिजे. तर त्यांनी उलट आम्हाला नोटीस बजावलं आहे. याच्यावर सुद्धा आपण कायदेशीर कारवाई करू. आमचे हे काही तू केलेलं खूप मोठी चुकीचं काम नाही आहे. आपण आपल्या हक्कासाठी लढाई करतो आहे. कायद्याच्या बाबतीत आपण ह्या सगळ्या गोष्टी करून घेऊ. काही ज्या कलमांना आलेलं आहे त्याच्याबद्दल अजून मी माझ्या कायदे लोकांसोबत डिस्कस करू. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आता महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर 6 स्टेटमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास मंडळ हे कार्य करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास मंडळाची काय भूमिका आहे की स्वार्थापोटी जो बाबासाहेब आपापल्या लोकांनी मांडलेला आहे त्याच्यामुळे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जनतेची, समाजाची जी दिशाभूल झालेली आहे किंवा होत आहे त्यावर समाजातीलच त्याच कम्युनिटीतील अभ्यासक लोकांनी पुढे यायचं, एकंदरीत पुस्तकाचा अभ्यास करायचा, त्याच्यातून एनालायसिस करून बाबासाहेबांची ओरिजिनल भूमिका समाजाप्रती काय होती, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्या समाजामध्ये परिवर्तन काय असायला पाहिजे, ह्या सर्वांची भूमिका जे संपूर्ण महाराष्ट्रातच काय परत महाराष्ट्राच्या बाहेर अजून 6-7 स्टेटमध्ये राबवत आहेत. असे ते नांदेडवरून लाभलेले आपल्याला वैभव मुनेश्वर सर सुद्धा आले, त्यांनी आपल्याच कार्यक्रमाला भेट दिलेली आहे. त्यांच्यासोबतच मुंबईवरून प्रकाश मुनेश्वर सर सुद्धा आलेले आहेत. ते सुद्धा आपल्या ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमच्यासमोर उपस्थित आहेत. परत मी माझा निरोपाच्या वेळेस मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा 1 वर्षापासून जो साखळे आंदोलन सुरू आहे इतर मी डोंगरे साहेबांचा परिचय थोडासा अल्प याच्यात दिलेला आहे. मी थोडंसं सांगू इच्छितो की त्यांनी जे सांगितले की त्यांची पत्नी PI आहे, पण PI तर नागपूरमध्ये असे जवळपास 50-100 PI आहे, पण त्या अशाच जागेवर बसलेल्या आहे की पोलीस डिपार्टमेंटमध्ये क्राईम, CID, CBI, कंट्रोल, कितीतरी अशा महत्त्वाच्या बाबी आहे, पण त्या ज्या सीटवर बसल्या आहेत त्या आहे SIT इन्चार्ज नागपूर, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम. म्हणजे ज्या नागपूरमध्ये कुठल्याही बाबीसाठी परमिशन्स, ज्या नागपूरमध्ये कुठे काही हालचाली होत्या, गुप्त यंत्रणा, त्यांची सगळी माहिती त्यांच्याकडे असते. तिथल्या त्या इन्चार्ज आहे आणि आपल्यासाठी ही एकदम खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि आपल्याला ते आज मार्गदर्शन केलं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ते आपल्याला आपल्या पार्कला त्यांनी आपलं समर्थन दर्शवलं. मॅडमसोबत मी त्या दिवशी बोललो, मॅडम तर येऊ शकणार नाही कारण की संवेदनशील वातावरण आहे, संवेदनशील विषय आहे, पण त्यांच्या भावना आहे, सदिच्छा आपल्यासोबत आहे. म्हणून आपल्यासाठी ही लढाई आता धीरे धीरे सुखरूप होत चाललेली आहे. धन्यवाद. जय भीम. सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो, तसेच आभारसुद्धा मानतो. आज ह्या नागपूर येथील नारा या ठिकाणी 130 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्क उभारण्याकरिता अतिशय महत्त्वाचं पाऊल आपण उचललेलं आहात. आणि ह्या पावलामागे फार मोठा संघर्षसुद्धा आपण 1 वर्षापासून करीत आहात. आणि या संघर्षामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सामील व्हावं, सर्व विचारवंतांनी सामील व्हावं. नागपूरच्या ह्या पावन क्रांतीभूमीत अशा प्रकारचा नॅशनल पार्क उभारणे म्हणजे हे फार मोठं जागतिक लेवलचं पार्क तयार होईल. आणि हे फक्त एकाच समाजाची साठी नसून हे सर्व सामाजिक कसं होईल यामध्ये सुद्धा
आपल्याला बाजू मांडावी लागेल आणि आपण मांडणारच आहात. या लढ्यामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन या लढ्याकरिता तनमन धनाने योगदान देण्याबाबत आज मी इथून आव्हान करतो आणि या लढ्याला यश मिळो अशी मी शुभेच्छा बाळगतो.